नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 मार्च जागतिक महिला दिन आणि त्या निमित्तानं या वेळेला होम मिनिस्टरच्या या प्रवासात सर्वांनी मिळून असं ठरवलं की चला आनंद देऊया आणि तो आनंद देऊया अशा माऊलींना ज्या माऊलींचे पती हे नेहमी राबत असतात आणि त्या पतीच्या सुखासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्या घरातली ती आमची माऊली वहिनी कायम 24 तास अहोरात्र झटत असते. प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याचं पोट भरणारे, वेळेवर पोट भरणारे असे हे सगळे डबेवाले त्यांच्याच संपूर्ण कुटुंबाला एक दिवस आनंदाचा द्यावा असं झी मराठीने ठरवलं आणि मग मुंबईहून ती बस निघाली. धमाल करत, मजा करत, सहकुटुंब सहपरिवार आजचा एक दिवस या डबेवाल्यांसाठी आनंदाचा. या खालापूर, रायगड जिल्ह्यातल्या खालापूरमध्ये आल्यावर त्या रिसॉर्टवरती धमाल केल्यानंतर असं लक्षात आलं हे थोडक्यात काही भागणार नाही. होम मिनिस्टरच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि पुन्हा गप्पांना सुरुवात करतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं माऊली? तळेगाव. तुमचं कुठलं? मुंबई. मुंबईत कुठे? अंधेरीला. तुमचं? गावी राजगुरुनगर. राजगुरुनगर. राजगुरुनगर मध्ये डबे असतात का हो? नाही नाही ना? तिथे घरी जाऊन जेवायचं ना? कारण किती जणांना विचारलं तुम्ही कुठे राहता? राजगुरुनगर. जास्तीत जास्त लोक आपली सगळी राजगुरुनगरचीच आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे ना की तुमचं बालपण कसं गेलं? छान गेलं. घरी कोण कोण होतं तुमच्या? मम्मी पप्पा भाऊ 3 भाऊ आहे. तुमचं बालपण कुठलं माऊली? माझं गावचं आहे पण मी इकडेच राहायला ठाण्याला असते. कुठे कसं जमलं लग्न तुमचं? माझे पप्पा पण तेच काम करतात ते. डब्याचं? हो. बर. माझे भाऊ पण तेच काम करतात ते. मग माझ्या पप्पांनी रिश्ता आणला होता माझ्यासाठी. पप्पांनी सांगितलं. हो. आता सांगा काय झालं? मी पण डब्याचं काम करतो. माझ्या वडिलांबरोबर केलं, भावाबरोबर केलं. माझी पण फॅमिली पूर्ण डब्याचंच काम करायची. म्हणजे वडील, भाऊ आणि त्याच्यानंतर मी आणि हिचे पण वडील, भाऊ आमच्या डब्यावाल्यांचे आता अध्यक्ष आहे तिचे वडील. तर ते डब्याचं काम करत असताना त्यांनी विचारलं, म्हणजे माझ्या वडिलांना विचारलं त्या टायमाला, पण मला नाही माहिती का आमचा असं म्हणजे लग्नात वगैरे विषय होणार आहे म्हणून. वडिलांना विचारलं तर वडिलांनी माझ्या सांगितलं ठीक आहे आपण घेऊन या, मी माझ्या मुलाला गावाला बोलवतो, तुम्ही पण या आणि आपण बसूया. तर वडील माझे घेऊन गेले यांच्या घरी गावाला. पण मला माहित नाही का लग्नाचा माझा विषय म्हणून. फक्त वडील बोलले का आम्ही तू ये गावाला. आम्ही गेल्याच्या नंतर ही पाणी घेऊन येत होती, पण मला माहित नाही का लग्नाचा माझा विषय किंवा काही. आणि गावाला थोडं लांबून विहिरीवरून पाणी आणायला लागतं ना, तर मी हांडा उतरवला पण सगळं, पण माहित नाही ना. तुम्हीच हांडा उतरवला? हो, कारण Very good. आम्ही त्यांच्याकडे गेलो पाहुणे म्हणून ना. बरोबर. आणि ते पण आमची ओळख होती त्याच्या वडिलांची, माझी आणि सगळ्यांची. नेहमीचे इथे आम्ही सदस्यच होतो एकमेकांमध्ये काम करणारे. तर त्यांच्याकडे पाहुणे गेला असताना हांडा वगैरे उतरवलं बाहेर आम्ही अंगणात उभे असताना. पण असं माहित नाही पडलं की लग्न केलं. मी पाहिली पण नाही म्हणून. तेव्हा तुम्हाला असं माहिती नव्हतं की पुढे कायम हांडा उतरवून ठेवायला लागणार आहे? हो. तुम्हाला माहिती होतं हे तुमच्यासाठी स्थळ बघायला आले? एवढा अनुभव नव्हता आला तेव्हा. नाही ना? नाही. नाही. पण मग तेव्हा काय तुम्ही लगेच होकार दिलात? हो. का? पसंत आलं, चांगलं वाटलं, स्वभाव चांगला वाटला. हांडा उचलू शकतात असे है ना? पण मला सांगा आज या माऊलीचं मुंबईत कसं योगदान आहे किंवा कसे तुम्हाला साथ दिली? लग्नानंतर किती वर्ष झाली? 11 आता संपेल. 11 वर्ष आली जवळजवळ. जशी माझ्या बहिणीनी, आईने जशी मला साथ दिली, मी इच्छेवरच ज्या टायमाला आई पाहिजे त्या टायमाला आईच होणार, ज्या टायमाला बहीण त्या टायमाला. आणि वेळेपुरती समजा पत्नी, अशा हिशोबाने सगळ्या गुणांच्या हिशोबाने माझ्या मागे उभी राहिली प्रत्येक पावलं पाहून. म्हणजे तुम्ही त्यांना त्याचं श्रेय द्याल हो, तुमच्या सुखी हो संसारात? हो. हो ना? तुम्ही कुठल्या एरियात काम करता? मी अंधेरी ते चर्चगेट पर्यंत, म्हणजे अंधेरीवरून डबे काढायचे आपले, जमा करायचे, स्टेशनला आणायचे, त्याच्यानंतर ट्रेनने डबे चर्चगेटला न्यायचे. किती जण आहेत तो सगळे डबेवाले? आपले डबेवाले सर्वजण 5,000 लोक आहेत. 5,000 लोक आहेत? अरे वा वा. आणि दिवसाला 2 लाख डबे. आम्ही 5,000 लोक मिळून 5,000 मिळून 2 लाख डबे? हो. एवढं मोठं आणि काम पण आहे. मिस्टेक नाही होत. नाही ना? हो. कधीच नाही. तर तुमचं लग्न कसं जमलं वहिनी तुम्ही सांगा? आमचं लग्न, मी गावी गेलेली यात्रेला आणि मी मुंबईला यायची त्याच दिवशी यांचे सख्खे मामा, माझे चुलत मामा, हे दोघे जण पाणी भरायला गेलेले. तुमचं सगळं पाणी भरतानाच आहे हो? नाही, ते लोक पाण्याच्या तिकडे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की यांच्यासाठी मुलगी बघतायत. मग त्यांनी वरती घेऊन आले त्यांना आणि त्यांना मला दाखवलं. मग त्यांनी यांना बोलवलं फोन करून. मग त्याच तुम्ही काय वेळेस त्यांनी बघितलं मला. मी नव्हतं बघितलं, त्यांनीच फक्त बघितलं होतं. काय हो?
हा? मामांनी बोलवलं, हा. मग गेलो. मग मामांनी विचारलं 5 एकर तुम्ही म्हटलं सांगितलं. मग त्याच्यानंतर मुंबईला आलो. मग हिच्या मामांनी तिला फोन करून सांगितलं की असं असं आहे. ती म्हटली मी नाही बघितलंय. मग परत मला फोन करून सांगितलं, मुलुंडला बोलवलं. मी बघितलं, आम्ही जाऊन आलो. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मी फोन केला तिला की काय झालं, तर ती म्हटली नाही मी माझ्या मामांना सांगितले. मग त्याच्यानंतर झालं. तिचे मामा आणि माझे मामा बाजूलाच राहतात. पण लगेच होकार दिला तुम्ही वहिनी? नाही लगेच नाही, 15 थोडे दिवस गेले त्याच्यावर. 15 दिवस. हो. मग त्या दरम्यान डबे चुकले नाहीत ना नाही. तुमचे? तिकडे नाही ना? नाही. नक्की. तुम्ही कुठे काम करता? गोरेगाव. गोरेगाव. म्हणजे गोरेगाव मधले डबे आणायचे आणि गोरेगाव. परत द्यायचे स्टेशन पर्यंत. आणि राहायला कुठे? आरेमध्येच. कुठला पिक्चर बघितला दोघांनी पहिला? कुठलाच नाही बघितला. काय हो? नाही नेत? कुठेच नाही नेत, घरीच येतात. काय आज वेळ पहिल्यांदा नसते. चाललंय. आज पहिल्यांदा चाललंय इकडे. अरे बरं झालं झी मराठीने हे ठरवलं म्हणून. हो. हो, जी मराठीने ठरवलं म्हणून चाललंय. काय सांगताय? हो. नाहीतर मुंबईवरून जास्तीत जास्त गावाला हो, जायचं, पुण्याला जायचं. पुण्याला जायचं आणि इथे यायचं. असं कुठे फिरायला जायला वेळच नाही मला मिळत. वेळच नाही भेटत, कारण का तसं 6 दिवस तर आमच्या कंटिन्यू कामामध्ये जातात. आज मुलं वगैरे खुश असतील सगळे. हो, ते एकदम सगळं कुटुंब एकदम खुश असेल. ठीक आहे, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. बघूया यांच्यापैकी कोण जिंकणार. आता या दोघींपैकी कोण जिंकणार? खेळाची भरपूर तयारी करून रिंग हातातच धरून ठेवलेली आहे. पण त्याआधी माऊली एक उखाणा घ्या. 7 बंगल्याच्या दर्याला वाहते झुळझुळ पाणी, बाबाजीरावांचं नाव घेते मी त्यांची राणी. काय सांगता? काय राणी म्हणतायत? तुम्ही काय हत्तीवरून फिरवता का रोज यांना? तुम्ही घ्या उखाणा. सत्यनारायणच्या पूजेला हार घालते वाकून, नारायणरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. वा 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 वा, बरं वाटतंय. सत्यनारायणाला बसलं असं वाटतंय ना? काय वाटतं आता काय होईल हो या खेळात? कोण जिंकेल, तुम्ही की त्या? मीच जिंकेल. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? मीच जिंकेल. दोघी म्हणतात मीच जिंकणार. या ठिकाणी समोर या पाण्यामध्ये मासे आहेत. या दोघींनी हातातली रिंग टाकायची पाण्यामध्ये आणि आपल्या दिशेने ती रिंग ओढून जवळ आलेले मासे बादलीमध्ये गोळा करायचे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या आजच्या भागात पुढच्या खेळात दाखल होणार. बघूया काय होणार. चला टाळ्या वाजवा दोघींसाठी. 1 2 3. थांबा 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 थांबा. 1 2 मोजा सगळ्या लहान मुलांनी. सतरा. अभिनंदन. आणि आता बघूया तुमच्यासाठी किती आहेत. 1 18. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन. या प्रत्येक टप्प्यावरती सगळ्यांशी संवाद साधतोय. तुमचं बालपण कुठलं? नारायणगाव, पुणे जिल्हा. तुमचं? नगर जिल्हा, अकोले तालुका. तुमचं? गावचा गाव कुठे? भामचंद्र नगर. अच्छा. तुमचं? तळेगाव. वा वा. आता कुठे राहता तुम्ही? घाटकोपर मध्ये. तुम्ही? मुलुंडला. किती वर्ष झाली लग्नाला? 14 झाले. तेव्हापासून हसणं गेलं का? नाही, अरे मग काय हसा ना, मग नसतं. चेहऱ्यावर हसरा ठेवा ना. काय हो? आता 2 होईल पूर्ण. लग्नाला ताजं ताजं आहे, म्हणजे नवीन आहे हो ना? डबा गरम आहे हो की नाही? कसं गेलं हो बालपण?
बालपण खूप छान गेलं. हो ना. आनंदात. आणि आता आताही आनंदात. हो ना. हो. कसं जमलं कसं? आमचा पूर्ण तालुका आणि जिल्हा वेगवेगळाच आहे, पण माझे काका त्या तालुक्यामध्ये राहतात आणि मग ते असेच एकदा स्टँडवर बसले होते आणि माझे सासरे पण तिथं स्टँडवर होते. मग ते बोलताना म्हटले मुलगी असेल तर सांगा माझ्या मुलासाठी. मग लगेच काकांनी सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी हे लगेच नारायणगावला पाहिलं. तुम्ही लगेच नारायणगावला? लगेच. काय हो? हो का 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 सांगा. आता लग्न करायचंच होतं ना. हो. मला सांगा, तो दिलेला डबा पोहोचवला का तिथंच ठेवून गेले? तो अर्ध्या दिवसातच ठेवला. दुपारच गेलो. हो, दुपारीच गेले लगेच निरोप आल्याबरोबर. हो. तुमच्याकडे कसं काय जमलं? आमचं अरेंज आहे. हा, म्हणजे हे माझ्या आत्याचे मुलगे आहे आणि मामाची मुलगी आहे माझ्या. मामाची मुलगी. म्हणजे यांच्या आईनी आणि माझ्या वडिलांनी ठरवलं. ठरवलेलं होतं. बरोबर. पण मग तुम्ही आता कुठे नोकरी, म्हणजे तुमचा एरिया कुठला? मी याला घाटकोपर चेंबूर. आणि तुम्ही? मी चेंबूर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. साधारण किती डबे रोज तुमच्याकडे असतात? 35-40 डबे असतात. तुमच्याकडे? 50-60 डबे असतात. 50-60 डबे. बापरे. पण ते आमच्या शाळेच्या पोरांच्या तिथे असतात. अच्छा, तुमच्याकडे शाळेचे डबे आहेत, मुलांचे. मुलांनी. पण कधी असं उशीर झालाय किंवा काय चिडचिड कोणाची झाली? नाही नाही, तसं तर शक्यतो होत नाही. पण जर कधी झालं तरी आमचे म्हणजे माणसं एकच माणसं पेरला असतात. मग ते एकमेकांना मदत करून तेवढा टाइम ऍडजस्टमेंट करून तेवढं. पण शाळेवरती म्हणजे ते पोहोचावंच लागतं तेवढ्या टाइममध्ये. तुम्ही काय डबा देता? मी रोज डबा देते भाजी. पण घेऊन जातात का ते? हो. 14 वर्षात एकदा पण असं झालं नाही की एक दिवस डबा नेला नाही. नाही. नेहमी मी दिलेला. म्हणजे 14 वर्ष वनवास सुरूच आहे. हो म्हणतायत. हो, डबा भाजी चपाती मी घरचा कधीच डबा नको खायचा. म्हटले तरी मी देत असते. बरोबर आहे, सोडायचंच नाही आपण. मग दिवसभर एवढं कष्ट करायचं आणि बाय चान्स जर घरची भाजी चपाती नाही खायला भेटल्यावर मग कसं वाटतं? कसं ताकद तर वाटतं? येणार. खरंच आहे. 14 वर्ष. बाहेरचं खाऊन काय करणार? हो, नाही बरोबर आहे. 14 वर्ष ते तो डबा खातायत. हो की नाही? तरी हसतायत. हो की नाही? आणि काय हो, कुठे कुठे फिरायला नेलं? एक कुठेच नाही, कुठेच. आता इकडे पहिल्यांदा झाले. पहिल्यांदा. काय सांगता? हो. फक्त लग्न झाल्यावर खंडोबाला काही जोडीने गेलं असेल तेवढंच. पहिल्यांदा. त्याच्यानंतर नाही. आणि आम्ही एकटं म्हणजे असं बरोबर कधी गावीच नाही. एकदा ते जर गेले तर मी नाही, मी गेले तर ते नाही. तर त्यांचं काम असं सुट्टीतही कधी नाही, काहीच नाही. 14 वर्ष झाली लग्नाला. पण खरंच आहे, दुसऱ्यांची कामं करता करता स्वतःच्या कुटुंबाला वेळही द्यायला मिळत नाही. कारण खूप दमछाक पण होते ना. काम सुद्धा दमण्याचं आहे ना, खूप मेहनतीचं आहे. ह्यानी 2 वर्षात कुठे कुठे नेलं तुम्हाला? फिरायला नाही गेलो पण देवाला भरपूर ठिकाणी गेलो. कुठले कुठले देव राहिलेत? सगळे झाले. सगळे झाले. म्हणजे ते लग्नानंतर आपण जातो ते जसं जेजुरी अरे आपण ते जातो तसं जेजुरी वगैरे ना. दुसरं काही नाही. मग ते आपण तेच म्हणतायत. तेवढं. तेव्हाच प्रत्येकाला खंडोबाला जातं. नेलं. तेवढं. पण त्याच्यानंतर कुठे नाही, नेलं? कुठे. त्याच्यानंतर परत चित्रपट वगैरे? नाही. नाही. तुम्हाला? हो. कुठला? पहिलाच चित्रपट होता मर्डर. मर्डर. होतो. पहिला चित्रपट मर्डर. 15 दिवसांनी मुंबईला आलो लग्न झाल्यानंतर. हा. आणि 8 दिवसांनी पिक्चर पाहायला. तर तो कोणता मर्डर? ते असं झालं. ते शीतल टॉकीज होतं तिथं. त्यांचं ते मुलाचा डबा जायचा ना हॉस्पिटलला, जे हॉस्पिटलला. हा. तर ते बोलले की येऊन जा, पिक्चर बघून जा तुम्ही. ते सुद्धा डबा होता म्हणून. म्हणजे शीतल टॉकीज वाल्याचा डबा होता. हो, त्यांच्या मुलाचा होता. मुलाचा होता म्हणून त्यांनी सांगितलं चित्रपटाला ये. आणि म्हणून तुम्ही गेले. मग त्याच्यानंतर परत काही चित्रपटाला? नाही, नाही. पहिलाच चित्रपट मर्डर बघितल्यावर कोण जाईल चित्रपट? पण आज खुश आहात ना? हो. आनंदात आहात. यानंतर या दोघींपैकी कोण जिंकणार बघूया. उखाणा घ्यायचा आहे. मुंबईला नाटक लागलंय मोरूची मावशी. सुनील रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या दिवशी. कुठल्या थिएटरला लागलंय मोरूची मावशी? लागलंय. पण मला सांगा, आता कसं वाटतंय तुम्हाला? इतक्या दिवसांनी खेळात सहभागी होत आहे. होम मिनिस्टर मध्ये सहभागी होऊ असं कधी वाटलं होतं का? मनात होतं म्हणजे होम मिनिस्टर मध्ये बोलवावं, असे हे खेळावं म्हणून. पण योगायोग असा की ही संधी आम्हाला भेटली. चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा, योगेशरावांसाठी भरला हिरवा चुडा. वा वा वा. तुमचा दिवस कसा असतो? एरवी कसा असतो आणि आज कसा आहे? एरवी कामात असतो. आजचा दिवस खूप छान आहे. छान आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. काय सांगता? मला सुद्धा इतक्या वेळानंतर आता हसल्या. मी एकीकडे त्यांना दडपण आहे की पुढच्या खेळात काय होणार, पण तरी सुद्धा चेहऱ्यावर हसू आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे सगळ्या वहिनींचं. चला, तुम्हालाही शुभेच्छा आणि वहिनी तुम्हालाही शुभेच्छा. खेळ सोपा आहे. या ठिकाणी उभं राहायचं आणि इथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा आणि पुढे जाऊन असलेल्या बास्केटमध्ये तो गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी.
आणि त्यामध्ये सर्वाधिक गुण ज्या माऊलींचे, ज्या वहिनींचे, त्या वहिनी अंतिम खेळात जाणार. 1 2 3 सुरुवात तुमच्यापासून. 1 2 3 4 5. या वहिनींची गुणसंख्या आहे 5. आणि आता तुमची संधी. एक 2 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता कोण पैठणी जिंकणार त्यासाठी क्रिकेटचा सामना. कधी खेळलात का क्रिकेट? नाही कधी नाही खेळली. ते खेळतात. हो बरं, तुम्ही कधी क्रिकेट खेळलाय? लहानपणी. लहानपणी. आज क्या होगा बघूया. छापा का काटा? बोला, कोण बोलतंय? काटा. या काटा या छापा. काय आलंय? छापा. तुमची काय बॅटिंग का फिल्डिंग? फिल्डिंग. दोघांनी मिळून फिल्डिंग लावली आहे इथे. बघूया कोणाची गुणसंख्या जास्त. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या पैठणीच्या विजेत्या. 1 2 3 4 रन्स. 4 धावा. 4 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. आणि पुढच्या 4 धावा आणि अजून 4. 3 बॉल 8 धावा. जिंकायला 12 गुणांची आवश्यकता. 1 2 3 टाका. एक बॉल 1. वाईड वाईड वाईड. 3 बॉल 3. हो! एक बॉल 5 वरून मारा 6. अरे देवा. अभिनंदन माऊली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या शिवेकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कणसे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. जागतिक महिला दिन 8 मार्च आणि त्यानिमित्त घराघरातल्या माऊलीचा सन्मान करत असताना, दुसऱ्याच्या घरी डबे पोहोचवत असताना घरातली माऊली तिला आनंद हा देता आला. होम मिनिस्टरच्या या प्रवासातला हा अत्यंत आनंदाचा क्षण. आणि अशा वेळेला या प्रवासात हा दुसरा भाग आपण जो साजरा केला तो आज इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.